नमस्कार मित्रांनो, नशिबान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये मात्र आता गिरिजा देवकीशी बोलत असते। देवकी मात्र आता त्या नागेश्वरकडे हात दाखवते की तो नराधम, त्याने अगदी माझ्या संसाराचं वाटोळ केलेलं आहे, माझ्या छकुलीला माझ्यापासून दूर केलेला आहे, माझ्या नवऱ्याला मारलेला आहे, तोच तो नराधम आहे, तोच तो। तेव्हा आता गिरिजा जेव्हा मागे वळून बघते तेव्हा मात्र तेथे कोणी नसतं। तेव्हा आता गिरिजा देवकीला म्हणते की अहो मावशी, येथे कोणीही नाही। आणि आता जेव्हा गिरिजा इकडे तिकडे बघते आणि तेवढ्यात मावशी या गायब होता। गिरिजा मावशी मावशी करत आता त्या मावशींना शोधत असते आणि त्याच वेळेस रुद्र तेथे येतो आणि रुद्र विचारतो की काय झालं, तुम्ही कोणाला शोधता? तेव्हा रुद्रला बघून मात्र गिरिजा विचारते की तुम्ही? तर रुद्र विचारतो की तुम्ही येथे काय करतात नक्की? तेव्हा आता गिरिजा म्हणते की मी त्या मावशींना भेटायला आले होते। गिरिजा आता इकडे तिकडे मागे वळून बघत असते तर रुद्र म्हणतो की गिरिजा हे बघा, तुम्हाला सांगितलं होतं की आपण त्या मावशींना नंतर शोधू आणि तिकडे पूजा सुरू झालेली आहे, सगळेजण खोळंबलेले आहेत, आपण पूजा करून घेऊयात आणि नंतर मी तुम्हाला तुमच्या सोबत येथे त्या मावशींना शोधायला येतो। तेव्हा आता गिरिजा म्हणते की सॉरी, तर रुद्र म्हणतो की ठीक आहे, काही हरकत नाही आणि चला आता, म्हणून तो गिरिजाच्या हाताला धरतो आणि गिरिजाला म्हणतो की चला मी आहे तुमच्या सोबत, काही काळजी करू नका, असे बोलून तो आता गिरिजाला पुन्हा पूजा करायला घेऊन येतो। तेव्हा मात्र आता इकडे रुद्र आणि गिरिजा जोडीने उभे राहतात आणि आता मस्त देवीची आरती सुरू होते। सगळेजण टाळ्या वाजवतात आणि हे दोघं जोडीने एकमेकांकडे बघत आता आरती ओवाळत असतात अगदी मनोभावाने। आणि तेवढ्यात आता आरती ओवाळत असताना गिरिजाला पुन्हा देवकीची आठवण होते की छकुली छकुली, जेव्हा गालाला हात लावलेला असतो त्या देवकीने गिरिजाच्या, तेव्हा आता वेगळा एक मायेचा स्पर्श तिला जाणवतो आणि तिला सारखी आता देवकीची आठवण होत असते। आणि देवकीचेच बोलणे आता गिरिजाला आठवत असते की अगं माझी मुलगी हरवली आहे छकुली, तू तिला शोधून देण्यासाठी माझी मदत करशील ना? आणि आता मात्र आरती झाल्यानंतर गुरुजी त्यांना म्हणतात की तुम्ही देवी आईचा आशीर्वाद घ्या आणि आता देवी आईला म्हणतात की देवी आई तू या दोघांना सुखात ठेव, त्यांचा संसार सुखाचा कर। आणि देवी आई अगदी सुखदुःखात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा। आता रुद्र आणि गिरिजा देवी आईला हात जोडतात आणि त्यानंतर मात्र गुरुजी रुद्रप्रताप आणि गिरिजा यांच्या दोघांच्या हातात अक्षता देतात। दोघंही आता आपल्या हातामध्ये अक्षता घेतात आणि गुरुजी हे रुद्रप्रतापला म्हणतात की तुम्ही ह्या अक्षता आहे तर ते अगदी दूरवर जाऊन पूर्व दिशेला व्हायच्या आहेत आणि गिरिजाला म्हणतात की तुम्ही गिरिजा ताई पश्चिम दिशेला जायचं आणि दूरवर जाऊन ह्या अक्षता व्हायच्या आहेत। तेव्हा आता गिरिजा आणि रुद्र हो असं म्हणतात तर नागेश्वरच्या अगदी मनासारखं होतं, पण त्याचा प्लॅन सक्सेस करण्याची वेळ आता आलेली असते म्हणून तो अगदी स्वतःशी हसतो। आता दोघंही देवीला नमस्कार करतात आणि अक्षता व्हायला जायला निघतात। आता जाताना दोघांना वेगवेगळ्या दिशांना जायचं असतं म्हणून दोघे आता एकमेकांच्या समोर उभे राहतात आणि गिरिजा आता रुद्रकडे बघून हसते आणि रुद्र गिरिजाकडे बघून, नागेश्वर त्यांच्याकडे पाहतच असतो। त्यानंतर मात्र आता रुद्र म्हणतो की चला आता आपलं काम आहे ते पूर्ण करून येऊया। गिरिजा तिच्या दिशेला जाते आणि रुद्र तिच्याकडे बघत त्याच्या दिशेला जाते। त्याच वेळेस मात्र आता गिरिजा गेलेली आहे हे झाल्यानंतर आता नागेश्वर लगेच आपल्या गुंडांना फोन करतो आणि सावट निघालेलं आहे असे सांगतो। तेव्हा मात्र पश्चिम दिशेला आता दूरपर्यंत एका झाडावर तो देव आहे तर तेथे येत असते आणि तेथे तिला त्या अक्षता टाकायच्या असतात। तेव्हा आता गिरिजा तेथे येते आणि त्या अक्षता तेथे टाकते। त्या देवाला त्या अक्षता वाहून मात्र ती आता हात जोडून नमस्कार करते आणि तेवढ्यात नागेश्वरचे गुंड धावतच येथे गिरिजा जवळ येतात आणि तिच्या तोंडाला रुमाल लावून तिला आता बेशुद्ध करून तो तेथून अगदी पकडून नेण्याचा प्रयत्न करतात। गिरिजा मात्र झटापट करत असते परंतु आता हे गुंड काही तिला ऐकत नाही। शेवटी आता गिरिजा बेशुद्ध होते आणि लगेच ते तिला उचलतात आणि उचलून मात्र आता बाजूला घेऊन जातात। त्यानंतर रुद्र त्याच्या अक्षता आहे तर त्या टाकतो आणि इकडे देवीजवळ येतो, पुन्हा देवीला नमस्कार करतो। त्यानंतर मात्र आता रुद्र गुरुजींना विचारतो की गुरुजी आता काय करायचं आहे? तर गुरुजी म्हणतात की अहो तुमच्या अर्धांगिनीला तर येऊन द्या, तुमची अर्धांगिनी आल्यानंतर आता पूजा सुरू होईल। आता विशाखा विचारते की गिरिजा जाऊन बराच वेळ झाला, तिला इतका येण्यासाठी वेळ का लागत असेल? सर्वजण आता गिरिजा का आली नसेल म्हणून विचारत पडतात। आता रुद्र विचार करतो की गिरिजा नक्की कुठे गेल्या असतील म्हणून आता रुद्रला गिरिजा मगाशी जे काही त्या बाईचा आवाज ऐकून तिकडे गेल्या होतात ते आठवते म्हणून आता तो विचार करतो की त्या बाईंना तर शोधायला गिरिजा गेल्या नसतील ना? रुद्र लगेच घाईने आता वासंतीला म्हणतो की आई साहेब मी गिरिजाला शोधून घेऊन येतो, म्हणून लगेच तो गिरिजाला शोधायला जातो। पण तो गिरिजा करत पुढे जंगलामध्ये येतो, गिरिजा ज्या दिशेने गेलेली आहे तिकडे, आणि तेवढ्यात त्याला समोर आता गिरिजाची
तुटलेली चप्पल सापडते आणि ही तर गिरिजाची चप्पल आहे. ती चप्पल तो उचलतो आणि आता ही चप्पल तुटली कसे असेल म्हणून त्याला डाऊट येतो. एकच चप्पल का असेल म्हणून तो गिरिजाला पुन्हा आवाज देतो आणि आता त्याला काहीतरी गिरिजासोबत झालेले आहे आठवते. तो गिरिजाला अगदी आवाज देत असतो की गिरिजा गिरिजा. त्याला गिरिजाची काळजी लागते. त्यानंतर आता हे दोघंही गुंड मात्र गिरिजाला एका झाडाला बांधतात. अगदी घट्ट बांधायला सांगतात. गिरिजा अजूनपर्यंत बेशुद्ध असते आणि त्यानंतर आता इकडे रुद्र गिरिजाला शोधतच असतो. तर श्रीमंत आणि विशाखा सुद्धा तेथे धावत येतात. श्रीमंत विचारतो की काय झालं भावा, गिरिजा नाही सापडली का? रुद्र म्हणतो की नाही, त्यांची ही चप्पल मला सापडलेली आहे असं म्हणतो आणि ही चप्पल मात्र तुटलेली सुद्धा आहे. तर विशाखा रडत म्हणते की गिरिजा आता कुठे गेली असेल, तेच खरंच नाही कळत. ह्या गिरिजाचं नक्की काय करायचं तेच मला नाही समजत असं तर विशाखा म्हणत असते. त्यावर आता श्रीमंत रुद्रला म्हणतो की भाऊ तू एक काम कर, तू इकडे समोर जाऊन बघ आणि आम्ही तिकडे मागच्या बाजूला जाऊन बघतो. आणि तो विशाखाला म्हणतो की चला लवकर. म्हणून ते दोघंही आता गिरिजा गिरिजा करत आता गिरिजाला शोधायला जातात. त्यानंतर आता इकडे हा गुंड गिरिजाच्या तोंडावर पाणी शिपडतो आणि तेव्हा आता गिरिजा शुद्धीवर येते आणि हे दोनही गुंड आता मोठमोठ्याने हसायला सुरुवात करतात. तेव्हा गिरिजा त्यांच्याकडे बघत असते आणि त्यांनी गिरिजाला बांधून ठेवलेला आहे. बघितल्यानंतर आता गिरिजाला धक्काच बसतो आणि गिरिजा स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करत असते. तर तेवढ्यात तो गुंड गिरिजावर ओरडतो आणि हे बघ तू कितीही प्रयत्न कर आता तू नाही सुटणार, कारण आता एखादा लांडग्या आणि कोल्याचा कळप येईल आणि तुला एक खाऊन घेईल, नाहीतर एखादा वाघ येईल आणि तो तुला नक्की खाऊन घेईल आणि मग मात्र तुझी सुटका होईल. म्हणून ते गुंड तिच्यावर खूप हसत असतात. तेव्हा आता गिरिजा म्हणते की नाही मला सोडा. गिरिजा आता खूप घाबरते. तू गिरिजाच्या तोंडावर रुमाल बांधलेला असतो आणि गिरिजा खूप रडत असते आणि त्यांना विनवण्या करत असते की मला सोडून द्या म्हणून. तेवढ्यात आता तो दुसरा गुंड त्या गुंडाला म्हणतो की चल आता आपलं येथून चल, आता आपण उद्याचे हाडं गोळा करायला येथे येऊ. म्हणून आता ते दोघेही तिथून पळ काढत असतात. तर गिरिजा आता देवीआईला हात जोडते आणि हात काही तिला जोडता येत नाही, परंतु अगदी मनातल्या मनात देवीआईचा दावा करते आणि देवीआईच मात्र आता रुद्रला तेथे पाठवणार असते आणि बिचारी आता खूप रडत असते. त्यानंतर आता इकडे प्रभास, उर्वशी आणि सावी मात्र रूमच्या बाहेर गेल्यानंतर आता लगेच उठतो, त्या टेबलच्या बाहेर येतो. तेवढ्यात आता त्याला इतकं टेन्शन येतं की नक्की फोन कुणाचा मिळवायचा. गिरिजाला आता हे सर्व सांगितलं तर पाहिजेलच, नक्की काय करू, कुणाच्या मोबाईलवरून फोन करू. आणि तेवढ्यात उर्वशीचा मोबाईलवर तसाच टेबलवरती विसरून गेलेली असते आणि तो मोबाईल आहे तर तो प्रभास बघतो. प्रभास त्या मोबाईलकडे बघत लगेच उचलतो. त्यानंतर मात्र आता इकडे वासंती, नागेश्वरी सगळेजण देवीआईला हात जोडतात. वासंती आता गिरिजासाठी रडत असते आणि देवीआईला म्हणते की देवीआई खरं तर गिरिजा येथे येण्यासाठी नाही म्हणत होती, पण तू माझ्या आग्रहामुळे मी तिला येथे तुझ्या आशीर्वादासाठी घेऊन आले होते. आता तिचं रक्षण तूच कर, तिला सुखरूप ठेव आई आणि सुखरूप ठेव आई म्हणून आता ती देवीआईला हात जोडते. तेव्हा आता नागेश्वर आपल्या मनात म्हणतो की देवीला कितीही हात जोडले तरी सुद्धा नागेश्वरच्या शापातून मुक्ती मिळत नसते. जोड आणि नवस बोल, तुमची सून मात्र काही आता परत येत नसते. म्हणून आता वासंतीला खूप टेन्शन येते. वासंती आता गिरिजा कुठे असेल, अजूनपर्यंत ती का आली नसेल, रुद्र सुद्धा अजून आलेला नाही म्हणून ती अति त्यांची वाट पाहत असते. तर नागेश्वर हसतो. नागेश्वर आता वासंतीला म्हणतो की कशाला तुम्ही इतकी वाट बघतात, इतकी काळजी करू नका, येतील ना त्या, असे आता खोटं बोलतो. त्यानंतर मात्र आता इकडे गिरिजा खूप रडत असते आणि आपल्याला सोडवण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असते. देवीआईचा धावा करत म्हणते की देवीआई कुणाला तरी माझ्या मदतीला पाठव आणि मला ह्या संकटातून वाचव. आणि खरं तर आता देवीआईचा जो काही धावा आहे तर तो देवीआई ऐकते आणि आता गिरिजाला अगदी बघण्यासाठी रुद्र आवाज देतच तेथे येतो, गिरिजा गिरिजा. गिरिजाच्या कानावर हा आवाज पडतो. मात्र गिरिजा ही समोर असते आणि रुद्र तिच्या मागे असतो, तिला शोधत असतो. आता गिरिजाला अगदी आवाज देता येत नाही कारण तिचं तोंड रुमालने पॅक बांधलेलं असतं. आता रुद्र तेथे येतो तर श्रीमंत आणि विशाखा सुद्धा धावतच त्याच्या समोर येतात आणि सापडली का असं विचारतात. तेव्हा आता श्रीमंत म्हणतो की नाही, अरे केव्हाचा शोधते परंतु अजूनपर्यंत नाही सापडली आणि पण अशी एक चप्पल घालून ती अशी किती लांब जाणार आहे बरं. रुद्र म्हणतो की काहीच कळत नाही. मात्र विशाखा म्हणते की तिला सुद्धा का कुणाच्या मागे जायचं सुचलं, तिला भीती सुद्धा वाटली नाही. आणि तेवढ्यात रुद्र पुन्हा गिरिजा असा आवाज देतो. आता गिरिजाला मस्त ह्या रुद्रला आवाज द्यायचा असतो परंतु अजूनपर्यंत गिरिजाच्या तोंडाचा रुमाल काही सुटलेला नसतो म्हणून तिला आवाज देता येत नाही. ती फक्त रडत असते आणि रडल्याचा थोडासा आवाज बारीक येत असतो. तेव्हा श्रीमंत हा रुद्रला विचारत असते की मला एक गोष्ट सांग, अरे पहिल्यांदा मात्र आता गिरिजा हे गेल्या होत्या तर तेव्हा
कुठे सापडल्या होत्या. तेव्हा आता रुद्र म्हणतो की मंदिराच्या खालच्या बाजूला. तेव्हा विशाखा म्हणते की थांबा मी जाते आणि बघून येते. श्रीमंत म्हणतो की तुम्ही थांबा मी सुद्धा तुमच्या सोबत येतो. श्रीमंत आणि विशाखा तिकडे शोधायला जातात. त्यानंतर रुद्र आता गिरिजा म्हणून गिरिजाला आवाज देत असतो. गिरिजा त्याच्या समोर असते परंतु अजूनपर्यंत रुद्रचं काही लक्ष गिरिजावर जात नाही आणि तो इकडे तिकडे शोधत आवाज देत असतो. गिरिजा समोर झाडाला बांधलेलं असते पण तरी सुद्धा आता झाडाच्या अगदी आडबाजूला असल्यामुळे ती काही दिसत नाही. त्यानंतर आता इकडे घाईने प्रभास हा फोन घेतो आणि तो मोबाईल मात्र आता तो घेतल्यानंतर म्हणतो की अय्यो उर्वशी, अगं आयुष्यात पहिल्यांदा तुझ्या मोबाईलमुळे काहीतरी चांगलं काम घडत आहे आणि आता मात्र तिचा पासवर्ड काय असेल म्हणून आता तो पासवर्ड शोधत असतो. अजूनपर्यंत मोबाईल काही ओपन होत नाही कारण पासवर्ड आलेला असतो. नक्की ह्या उर्वशीच्या डोक्यासारखाच असेल 00 म्हणून मात्र तो पासवर्ड दाबतो आणि तोच असतो. तेव्हा आता गिरिजाचा नंबर नक्की काय नावाने सेव्ह असेल आणि त्यातमध्ये मात्र आता गिरिजाचा जो काही नंबर आहे तर तो अगदी शोधण्यासाठी आता गिरिजाचं नाव टाकतो. तेव्हा मात्र आता तेथे ह्या उर्वशीने उपटसुंबट गिरिजा असं नाव सेव्ह केलेलं असतं. तेव्हा आता प्रभास हे पाहतो आणि म्हणतो की अगं उपटसुंबट तर तू आहे आणि तुझा तो भाऊ, कारण तिच्या संपत्तीवर अगदी डाका टाकून तुम्ही बसलेले आहात दोघं सुद्धा बहीण भाऊ. तिला उपटसुंबट म्हणतात. त्यानंतर मात्र तो तिला फोन करतो परंतु आता इकडे गिरिजा मात्र खूप रडत असते आणि रुद्र गिरिजा करत तेथे जवळच शोधत असतो. आणि तेवढ्यात मात्र आता रुद्र बघतच असतो आणि गिरिजाचा मोबाईल तेथे समोर पडलेला असतो आणि आता गिरिजाच्या मोबाईलवर आता हा प्रभासचा फोन येतो उर्वशीच्या मोबाईलवरून. आणि आता जेव्हा फोनची रिंग वाजत असते तेव्हा तर रुद्रला तेथे फोन का वाजत आहे हे जेव्हा तो बघतो आणि त्या दिशेने तो तिकडे येत असतो. आता रुद्रच्या लक्षात येते की नक्की हा फोन आहे तर तो गिरिजाचा असेल कारण रिंगटोन तर तीच आहे. इकडे प्रभास फोन करत असतो. त्याला असं होतं की केव्हा गिरिजा फोन उचलेल. उचल अगं पोरी उचल, तुझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, उचल. म्हणून त्याच्या जीवाची अगदी आटापिटा सुरू असते. गिरिजा मात्र आपल्या मोबाईलकडे बघते आणि रडत असते. तिच्या तोंडातून आवाज सुद्धा निघत नाही कारण तोंड रुमालने बांधलेलं असतं. रुद्र त्या फोनकडे बघत असतो तर इकडे प्रभास दिव्याची धावा करतो. दिव्याई अगं काहीतरी कर असं आणि फोन उचल ग गिरिजा, फोन उचल गिरिजा असे तो म्हणत असतो आणि लवकर फोन उचल ग, लवकर फोन उचल. आणि तेवढ्यात काहीतरी वाजल्याचा दरवाजाचा आवाज येतो. आता हा प्रभास म्हणतो की कोण कडमडलं असेल म्हणून तो घाईने अगदी तेथे धावतच आता फोन टेबलवर ठेवतो आणि आतमध्ये पळून जातो. त्यानंतर सावी आणि उर्वशी आत येतात. आता सावी ही उर्वशीला म्हणते की आत्या अगं तुला काही मूर्खत आहे का, तू साधा फोन घरी विसरून गेलीस. आता मात्र उर्वशीला खूप राग येतो. उर्वशी म्हणते की काय वेडी आहेस का, अगं तुझ्या त्या पिझ्झाच्या नादामध्ये मी इथेच फोन ठेवला होता. तेव्हा आता सावी म्हणते की कुठे आहे तुझा फोन, इथे तर तुझा कुठेही फोन दिसत नाही. मात्र आता तेथील जे काही ताट आणि वाट्या आहेत तर त्या पालत्या पडलेल्या असतात. उर्वशी आणि सावी त्याकडे पाहत असतात आणि मोबाईल कुठे गेला असं म्हणून शोधतात. त्यानंतर आता इकडे गिरिजाला झाडाला बांधलेलं असतं, तिला एकदम पॅक केलेलं असतं आणि तेवढ्यात रुद्रचं लक्ष जातं. रुद्र मात्र आता मागून गिरिजाला बघतो आणि धावतच गिरिजाजवळ येतो. आता रुद्रला बघून गिरिजाच्या जीवात जीव येतो आणि ती खूप रडत असते. रुद्र धावतच येतो. तो त्याच्या तोंडावरचा रुमाल अगदी सोडतो आणि काय झालं असं विचारतोस. तेवढ्यात ते गुंड तेथे येतात आणि रुद्रवर हल्ला करतात. रुद्र मात्र एका अगदी आवाजात त्याचा हात धरतो आणि त्याला अगदी खूप मारून त्याला खाली पाडतो. पुन्हा आता रुद्र गिरिजाला सोडवायला येतो. गिरिजाला तो सोडत असतो आणि तेवढ्यात तो दुसरा गुंडा येतो आणि रुद्रला पकडतो. आणि आता मात्र जेव्हा तो रुद्र गिरिजाला सोडवत असतो आणि तेवढ्यात तो त्या गुंडाला सुद्धा मारतो आणि परत आता गिरिजाला सोडवायला येतो. आणि आता जो खाली पडलेला गुंडा आहे तो जोरात हातामध्ये एक काठी घेऊन येतो आणि अगदी रुद्रवर हल्ला करत येतो. तोच लगेच गिरिजा रुद्र असे म्हणून ओरडतो. त्या गुंडाने मात्र आता रुद्रच्या डोक्यात जास्तच मारलेलं असतं आणि रुद्र लगेच आता बेशुद्ध पडतो. तर हे सर्व बघून गिरिजाला खूप मोठा धक्का बसतो. आता रुद्रला चक्कर येऊन तो खाली पडणार असतो. तरी सुद्धा आता रुद्र आहे तर तो काही खाली पडत नाही. तो पुन्हा उठतो आणि त्या गुंडाकडे रागाने बघत असतो. एका हाताने आपलं डोकं आहे तर तो अगदी आवळून धरतो कारण त्याला तेथे जब्बर मार लागलेला असतो. आणि रुद्र मात्र त्याची गचंडी धरतो आणि पुन्हा चक्कर येऊन खाली पडतो. आता गिरिजाला हे सर्व बघून धक्काच बसतो. ते दोघेही गुंडे आता तेथून पळून जातात. तेव्हा गिरिजा रुद्र असे जोरात ओरडते की रुद्र. गिरिजा आता जीवाची धावा करत असते की रुद्र उठा, रुद्र डोळे उघडा, रुद्र उठा म्हणून रडतच आता ती जीवाचा आकांताव करून रुद्रला उठवण्याचा प्रयत्न करते. परंतु तिचे हात बांधलेले असतात. तिला काही रुद्रजवळ आता येता येत नाही. रुद्र बेशुद्ध पडलेला असतो. गिरिजा कोणी आहे का असा आवाज देत आता मदतीसाठी अगदी धावा करत असते. वाचवा असं अगदी मोठ्याने ओरडत असते. अहो रुद्र उठा ना, रुद्र उठा आणि खूप रडत असते. आणि तेवढ्यात तिला श्रीमंत दादा म्हणून लगेच जोरात ती आवाज देते की श्रीमंत दादा. विशाखा दोघांना अगदी मोठ्याने आवाज
आवाज देत असते. श्रीमंत दादा विशाखा यांना खूप आवाज देते, परंतु आता हे दोघंही इकडे परत देवी आईच्या देवळाजवळ आलेले असतात आणि वासंतीला म्हणतात की मावशी अगं खूप शोधलं परंतु गिरिजा कुठेही नाही. आता मात्र वासंतीला खूपच टेन्शन येते आणि नागेश्वरला तर खूप हसू येत असतं, कारण हा त्याचाच प्लॅन असतो की गिरिजाला मारायचं म्हणून. विशाखा म्हणते की पार आम्ही दरीपर्यंत गेलो पण तिकडे सुद्धा कुठेही गिरिजा नाही आणि रुद्र सुद्धा अजून तेथे काही आलेलं नसतं. वासंतीला खूप टेन्शन येतं. तर श्रीमंतचं लक्ष जातं. श्रीमंत विचारतो की अगं मावशी रुद्र कुठे आहे, जे रुद्र अजूनपर्यंत आला नाही का असं विचारतो. तेव्हा आता वासंती नाही असं म्हणते. तर आता श्रीमंत म्हणतो की मला असं वाटलं की तो आला असेल म्हणून. गिरिजाला शोधण्यासाठी आज जंगलामध्ये गेला होता. त्यावर मात्र आता लगेच नागेश्वर विचारतो की ओ काय नक्की आला नाही म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला. तेव्हा आता वासंती म्हणते की अहो तो गिरिजाला शोधायला जंगलात गेलेला आहे. तर तेव्हा आता नागेश्वर लगेच आता वासंतीवर ओरडतो तुम्हाला काही अक्कल वगैरे आहे की नाही, चिरंजीवांना त्यांना शोधण्यासाठी का पाठवलं, त्यांना काही झालं म्हणजे काय करायचं आणि त्या सुनबाई कशाला मारायला जंगलामध्ये गेल्या असतील. आता वासंती म्हणते की अहो नाही म्हणजे. तेव्हा आता नागेश्वरला खूप टेन्शन येतं, पण जर ह्या मुलाने ह्या चिरंजीवाने बापाच्या प्लॅनवर पाणी नाही फिरवलं तर बरं होईल म्हणून नागेश्वरला खूप टेन्शन येतं. त्यानंतर आता इकडे गिरिजा खूप रडत असते आणि देवी आईचा धावा करत म्हणते की देवी आई तू त्यांना काही होऊन देऊ नको, माझ्या रुद्रला वाचव. आणि तेवढ्यात मात्र आता देवकी आहे तर देवकी तेथे धावतच येते आणि म्हणते की काही होणार नाही त्यांना. आणि देवी आईचाच हा एक खूप मोठा चमत्कार असतो. आता गिरिजा वळून आता त्या देवकीकडे बघत असते. गिरिजा रडतच आता मावशींना म्हणते की मावशी वाचवावं त्यांना. देवकी धावतच आता गिरिजा जवळ येते. तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते की तू काही काळजी करू नकोस मी आहे ना. ती गिरिजाला सोडवते. तेव्हा आता गिरिजा रडत म्हणते की मावशी त्यांना बघा, खरंच मला काहीच कळत नाही की त्यांना काय झालं ते. आता मात्र गिरिजा अगदी त्या देवकीने सोडवलेलं असतं. गिरिजा धावतच रुद्रजवळ येते आणि रुद्रला म्हणते की रुद्र उठा, डोळे उघडा. आता गिरिजा खूप रडत असते आणि देवकी तिच्याकडे आणि रुद्रकडे बघत असते. तिचे सुद्धा डोळे भरून येतात. रुद्र काही अजूनपर्यंत शुद्धीवर आलेला नसतो, कारण त्याच्या डोक्यात जबर असा वार बसलेला असतो. गिरिजा आता रुद्र करत अगदी त्याला धरून उठवण्याचा खूप प्रयत्न करते. तेव्हा कुठे आता रुद्र शुद्धीवर येतो. गिरिजा आता अगदी रुद्रला धरते. रुद्रला आता ती उठून बसवते. रुद्रला धरून म्हणते की रुद्र तुम्ही ठीक तर आहात ना. आता ते रुद्रसाठी आता गिरिजाचा जीव अगदी तळमळ तुटलेला असतो. ती खूप रडत असते. आता रुद्रला विचारते की फार लागलं तर नाही ना हो तुम्हाला. तेव्हा आता रुद्र म्हणतो की मी ठीक आहे, तुम्ही ठीक तर आहात ना. तेव्हा आता रुद्र इकडे तिकडे बघतो आणि गिरिजाला विचारतो की ती माणसं कोण होती. तेव्हा आता गिरिजा म्हणते की मला नाही माहिती रुद्र, मी अक्षदा वाहायला गेले होते, अक्षदा वाहिल्या होत्या आणि पाया पडत होते आणि तेवढ्यात ते दोन माणसं आली होती. त्यांनी असा रुमाल धरला आणि मला बेशुद्ध केलं होतं आणि मी बेशुद्ध पडले होते. त्यानंतर जेव्हा मला जाग आली तेव्हा मला त्या झाडाला बांधून ठेवलेलं होतं. बाकी खरंच मला काही आठवत नाही. तेव्हा आता रुद्र म्हणतो की मला तुमचा फोन वाजला होता म्हणून तुम्ही मला दिसला होता. तेव्हा मात्र आता उर्वशी लगेच तिचा फोन पाहते आणि आता आत्या सासूबाईंचा फोन आलेला आहे हे मात्र आता गिरिजाला ओळखतो. आता मात्र गिरिजा विचारते की आत्या सासूबाईंनी मला फोन का केला असेल. तेव्हा मात्र आता लगेच रुद्र म्हणतो की त्यांनी फोन केला म्हणजे त्यांनी का केला हे अगदी विचार करण्यापेक्षा त्यांनी फोन केला म्हणून मला तुम्ही दिसला होता. आता गिरिजा अगदी विचारच करत असते की त्यांनी फोन का केला असेल आणि रुद्र आता उठून बसतो. त्यानंतर आता उर्वशी म्हणते की अगं फोन तर इकडेच ठेवला होता मी. आता टेबलच्या त्या बाजूला त्या फोन शोधत असतात तर सावीचं लक्ष जातं. सावी म्हणते की मावशी ते बघ तिकडे त्या साईडला तुझा फोन आहे. आता उर्वशी आपला फोन घेते आणि विचार करते की येथे माझा फोन का कसा असेल, मी तर तिकडे ठेवला होता. आता सावी उर्वशीला म्हणते की हे बरं लक्षात आहे तुझ्या, तू तिकडे फोन ठेवला होता. आणि आता मात्र सावी तिला म्हणते की मावशी तुला एक सांगू का ग, अगं वय झालेलं आहे तुझं. तेव्हा आता उर्वशीला खूप राग येतो. उर्वशी म्हणते की हे बघ तुझं थोबाड बंद ठेव, देवाने तुला तोंड दिलं म्हणून वाटेल तसं बडबड करू नकोस. जेव्हा आता ती आपल्या फोनचा लॉक खोलते तर त्यावर आता उपट संबूट गिरिजा असा नंबर डायल केलेला असतो. तेव्हा आता उर्वशीला तर शॉकच बसतो, कारण आता मात्र डायल केलेल्या कॉन्टॅक्ट मध्ये गिरिजाचा नंबर पहिल्यांदा कसा असेल. मी तर गिरिजाला फोन केलाच नव्हता, गिरिजाला फोन नक्की केला कोणी, म्हणून आता उर्वशीला शॉकच बसतो. ती विचारात पडते की नक्की हा फोन कोणी केला असेल. त्यानंतर आता रुद्र गिरिजाला विचारतो की नक्की ती माणसं कोण होती. आता गिरिजा म्हणते की ती माणसं त्या दिशेला पळाली. रुद्र विचारतो की गिरिजा तुम्हाला तर बांधून ठेवलं होतं, मग तुम्हाला कोणी सोडवलं. तेव्हा आता गिरिजा म्हणते की आहोत त्या मावशी, आणि मावशी तर मागे नसतात, त्या तिथून गायब झालेल्या असतात. गिरिजाला मात्र आता त्या मावशी तेथे दिसत नाही, परंतु मावशींनी मात्र मला सोडवलं आणि रुद्रला काही होणार नाही असं सुद्धा त्या म्हणाल्यात. हे सर्व काही आता घडलेला प्रकार पुन्हा आठवतो आणि आता मात्र हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये
त्या गिरिजाला घेऊन तेथे देवी आईच्या मंदिराजवळ येतो आणि तो सांगत असतो की गिरिजाला मात्र काही गुंडांनी तिकडे पकडून बांधून ठेवलं होतं. मी गेलो म्हणून आता गिरिजा वाचल्यात. तेव्हा आता घडलेला प्रकार ते सर्व काही सांगत असतात आणि गिरिजा सुखरूप आली हे बघून नागेश्वरच्या अगदी पूर्णपणे तो हँग झालेला असतो, शॉक बसतो आणि गिरिजाकडे पाहत असतो. रुद्र म्हणतो की मला आत्याबाईंचा जो काही फोन त्यांच्या मोबाईलवर आला होता तो फोन वाजला म्हणून त्या वाचल्यात. त्यानंतर आता इकडे उर्वशी ही आता नागेश्वरला फोन करते आणि विचारते की दादासाहेब गिरिजाचं काम झाले की नाही. तेव्हा आता नागेश्वर म्हणतो की काम तर होणार होतं, परंतु तुम्ही गोळ घातला. फोन करण्याची काय गरज होती? फोन आम्हाला करायचा होता, तिला फोन करण्याची काय गरज होती? आता उर्वशीला तर अगदी धक्काच बसतो की नक्की मी फोन केला नाही, मग आता दादासाहेब सुद्धा असे का म्हणतात? त्यानंतर मात्र आता रुद्र गिरिजासाठी छान अशी चप्पल घेऊन येतो आणि आपल्या हाताने तो गिरिजाच्या पायात घालतो. गिरिजा आता रुद्रकडे पाहत असते. त्यानंतर मात्र आता रुद्र आणि गिरिजा ज्या गाडीतून जात असतात तर ती गाडी अचानक बंद पडते आणि तेवढ्यात आता रुद्र नक्की गाडीला काय झालं म्हणून आता चेक करत असतो आणि तेवढ्यात देवकी आपलं गाठोडं वगैरे घेऊन येते आणि गाठोड वगैरे घेऊन येऊन ती रुद्रच्या गाडीमध्ये घुसते. गाडीच्या मागच्या साईडला मात्र आता डिकीत ही देवकी बसलेली असते. आता रुद्र ही डिकी उघडी आहे म्हणून बघतो आणि गिरिजाला मात्र आता काहीतरी अगदी स्पर्श जाणवतो, म्हणजे आपली आई येथे आलेली आहे, जवळचं कुणीतरी, म्हणून आता गिरिजा मागे वळून बघत असते आणि रुद्र आता डिकी बंद करायला जातो. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.